तर धंगेकरांना पक्षातून काढलं तर मग शिंदेंवर टीका करणाऱ्या गणेश नाईकांचं काय करायचं असा सूर शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचं दिसतंय। उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेनेचं धंगेकरांना अभय आहे का असा सवाल उपस्थित झालाय। शिंदे साहेबांची चर्चा करेन। वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धनगेकरांची भेट घेईन, कारण ते आमचे सहकारी आहेत। धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। मग नवी मुंबईचं काय? इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत। मी असं करतो तसं करतो हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे। आपलं जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे। धनगेकरांचे विषय आणि त्याला असलेली झालर ही वेगळी आहे, आणि गणेश नाईक साहेबांचे विषय आणि त्यांची जी विषयाची चर्चा होती हा भाग वेगळा आहे। आता तसं बघायला गेलं, पहिलं सुरुवात कोणी केली तर ते सगळं तुमच्याच बातम्या काढून बघायला लागतील। ते टिट फॉर टॅटचा काही संबंध येत नाही। दोन्ही नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे। पक्षाच्या चौकटीमध्ये आपल्या नेतृत्वाशी बोलून भूमिका त्या ठिकाणी मांडली तर चांगलं राहील। प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या कुरघोडी होतच असतात। अशा परिस्थितीनं या ठिकाणी महायुती म्हणून लोकांसाठी आम्ही एकत्र आलोय। त्याच्यामुळे आमच्या छोट्या छोट्या गोष्टी उणीधुणी यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेचं हित महत्त्वाचं आहे। खालच्या स्तरावरच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं आमच्यासहित कुणीच वक्तव्य करू नये अशी मला अपेक्षा।